नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकामधील प्रमुख समाजसुधारक शाहू महाराज यांच्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण होतं, ते म्हणजे एक लोककल्याणकारी राजा, बहुजनांच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारा, बहुजनांच्या शिक्षणासाठी झटणारा राजा, भेद निर्मूलनासाठी प्रयत्न करणारा, अगदी स्वतःपासून जातीभेद निर्मूलनाची सुरुवात करणारा, त्याचबरोबर अस्पृश्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा, त्याचबरोबर स्त्रियांच्या मुक्तीसाठी किंवा स्त्री उद्धारासाठी हयात चळवळ करणारा, संघर्ष करणारा, कायदे करणारा राजा आणि ब्राह्मणेतर चळवळीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणजेच समाजसुधारक शाहू महाराज. शाहू महाराजांच्यावर आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांना विचारले जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल होते? यामधला पर्याय क्रमांक 1 आहे विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा, आंतरजातीय विवाहाचा कायदा, घटस्फोटाचा व वारसाचा कायदा, क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध लावणारा कायदा. प्रश्न आणि त्याच्या खालील 4 पर्याय वाचल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण हे जे सर्व कायदे आहेत, हे सर्व कायदे अर्थात शाहू महाराजांनीच केलेले आहेत आणि हे सर्व कायदे कोल्हापूर संस्थानामध्ये त्यावेळेला संमत करण्यात आलेले होते. म्हणजे ज्यावेळेला आपण विधवांच्या पुनर्विवाह कायद्याचा विचार करतो त्यावेळेला हा कायदा त्यांनी 26 जुलै 1917 साली 26 जुलै 1917 साली मंजूर केलेला होता. आंतरजातीय विवाहाचा कायदा जो आहे तो 4 फेब्रुवारी 1918 मध्ये मंजूर झालेला होता. घटस्फोटाचा व वारसाचा जो कायदा आहे तो 1920 साली त्यांच्या करवीर संस्थानामध्ये मंजूर झालेला होता. क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध लावणारा कायदा म्हणजे थोडक्यात स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध कायदा हा 1919 साली त्यांनी मंजूर केलेला होता. तो प्रश्न काय आहे की कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल? आता यामध्ये ह्या सर्व कायद्यांच्या मध्ये विधवा पुनर्विवाहामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सामाजिक स्वातंत्र्यापेक्षा विधवा पुनर्विवाहाचा कायदा करण्यामागचा हेतू कोणता होता? तर विधवांची जी स्थिती आहे ही सुधारावी, त्यांचा समाजामध्ये होणारा मान अपमान कमी व्हावा, विधवांना एक मानाचं स्थान मिळावं, हा त्याच्या मागचा हेतू होता. दुसरा किंवा घटस्फोटाचा वारसाचा कायदा हा अर्थातच स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी हे केलेले कायदे होते. किंवा उरलेला तिन्ही कायदे, क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध लावणारा कायदा हा सुद्धा स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्याय निवारणासाठी केलेला कायदा होता. सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला कायदा म्हणजे आंतरजातीय विवाह कायदा. म्हणजे थोडक्यात सामाजिक समता समाजामध्ये कशी निर्माण होईल याच्या दृष्टिकोनातून केलेला कायदा कोणता होता? आंतरजातीय विवाहाचा कायदा. आणि हे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. यामध्ये तुम्हाला माहिती असेल की 30 मे 1920 रोजी डिप्रेस क्लासेस मिशनचं नागपूर या ठिकाणी एक अधिवेशन पार पडलेलं होतं. आणि या अधिवेशनामध्ये शाहू महाराज बोलताना म्हणाले होते, जेवढ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होतील तेवढ्या प्रमाणात भारतीय समाजातील जातीभेद नष्ट होतील आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्या देशाची प्रगती होईल. म्हणजे आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक समता प्रस्थापित होईल असा शाहू महाराजांचा विचार होता. आणि आपण शाहू महाराजांना करते समाज सुधारक असं म्हणतो. त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कृतीमधून पहिल्यांदा करून दाखवली आणि मग त्यांनी इतरांना त्याच्याबद्दल सांगितलं. या बाबतीतही शाहू महाराजांचा तसा प्रयत्न दिसून येतो. शाहू महाराजांनी घाटगे घराण्यातील महाराजांच्या ज्या चुलत बहीण होत्या चंद्रप्रभाबाई यांचा विवाह त्या काळचे इंदोरचे महाराज तुकोजीराजे होळकर यांच्याशी निश्चित केलेला होता. आणि याच विवाहामध्ये 100 मराठा धनगर जोडप्यांचा आंतरजातीय विवाह होणार होता. अर्थात हा विवाह महाराजांच्या मृत्यूनंतर 1924 साली पार पडला आणि 25 मराठा धनगर जोडप्यांचा विवाह झाला. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येईल की महाराजांच्या भगिनी या मराठा समाजाच्या होत्या. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव हे धनगर समाजाचे होते. म्हणजे मराठा धनगर समाजामध्ये त्यांनी हा आंतरजातीय विवाह घडवून आणलेला होता. हा विवाह घडवताना त्यांना अनेक
गोष्टींचा विरोध पत्करावा लागला, पण त्यांनी यासाठी अतिशय मनापासून प्रयत्न केले. परंतु हा विवाह त्यांच्या मृत्यूनंतर 1924 साली घडून आलेला होता. आणि हा कायदा करण्यामागचा त्यांचा जो हेतू होता तो म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करणं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषाच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल, तर या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन असणार आहे. कारण उरलेले कायदे जे आहेत हे अर्थात स्त्री उद्धाराच्या संदर्भात किंवा स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भात होते. यामधील दुसरा प्रश्न आहे, शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर अर्थात डॉक्टर धनंजय कीर असं आहे. डॉक्टर धनंजय कीर यांनी शाहू महाराजांच्यावर शाहू छत्रपती रॉयल रिव्हॉल्युशनरी हा जो ग्रंथ लिहिला आहे, शाहू छत्रपती ए रॉयल रिव्हॉल्युशनरी, हा ग्रंथ धनंजय कीर यांनी, अर्थात हा चरित्र ग्रंथ डॉक्टर धनंजय कीर यांचं मूळ नाव आहे अनंत विठ्ठल कीर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथातच त्यांनी शाहू महाराजांचं वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असं केलेलं आहे. नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणं, कारण आपण बघतो की शाहू महाराजांचा आरक्षणाचा कायदा असेल, जातीभेद निर्मूलनाच्या कायदे असतील, विधवा विवाहाच्या संदर्भातले कायदे असतील, आंतरजातीय विवाहाच्या संबंधातले कायदे असतील, हे अर्थातच महाराष्ट्रातल्या समाज सुधारणेला एक सकारात्मक वळण देण्यासाठी पायाभूत ठरणारे कायदे होते, म्हणून त्यांना आपण अग्रदूत असं म्हणतो. आणि हे वर्णन धनंजय कीर यांनी केलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या लेखकांच्या शाहू महाराजांच्या वर्णनावर आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचं जे वर्णन आहे तेही आपल्या विचारात घ्यावं लागतं. म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांना सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असं म्हणतात. म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मते शाहू महाराज हा नुसता मराठा नव्हता, नुसता ब्राह्मणेतरही नव्हता, तर तो नवयुगातील सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. काय म्हटलेलं होतं? सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असं वर्णन महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी केलेलं होतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्याबद्दलचं जे वर्णन आहे तेही विचारात घ्यावं लागतं. शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ या शब्दामध्ये शाहू महाराजांचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर यशवंतराव मोहितेंनी शाहू महाराजांना महाराष्ट्राचे गौतम बुद्ध, यशवंतराव मोहिते हे जे लेखक आहेत यांनी शाहू महाराजांचं वर्णन महाराष्ट्राचे गौतम बुद्ध, त्यांचं सामाजिक कार्य विचारात घेऊन महाराष्ट्राचे गौतम बुद्ध, कारण ज्यावेळेला आपण इतर सर्व राज्यांचा इतिहास बघतो तो लढाया किंवा युद्ध यांच्याशी जोडलेला होता. शाहू महाराजांचा इतिहास हा समाज सुधारणांशी जोडलेला होता. तळागाळातील लोकांच्या हितासाठी, अस्पृश्य समाजासाठी, दलित समाजासाठी किंवा सामाजिक समतेसाठी त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे गौतम बुद्ध असं यशवंतराव मोहितेंनी म्हटलेलं होतं. आणि आणखी एक विधान आपल्याला विचारात घ्यावं लागतं ते म्हणजे भाई माधवराव बागल यांचं. भाई माधवराव बागल हे शाहू महाराजांच्या बद्दल ही वॉज अ किंग बट अ डेमोक्रेटिक किंग, शाहू महाराज हे राज्य होते पण लोकशाहीवादी राज्य होते असं त्यांचं वर्णन भाई माधवराव बागल यांनी केलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या लेखकांची मतं परीक्षेला विचारली जातात किंवा त्यांचं वर्णन कोणत्या शब्दात केलेलं आहे किंवा कोणत्या लेखकांनी केलेलं आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे या ठिकाणी धनंजय कीर असं आहे. डॉक्टर धनंजय कीर यांनी त्यांना नव्या युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असं म्हटलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे
अस्पृश्य मुलांसाठी केलेल्या वसतिगृहाचे सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? या प्रश्नांचे पर्याय होते व्हिक्टोरिया वसतिगृह, मिस क्लार्क वसतिगृह, SM फ्रेझर वसतिगृह, श्री फिट्झजेराल्ड वसतिगृह. तर अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचं नाव त्यांनी मिस क्लार्क वसतिगृह असं दिलेलं होतं. मागासलेल्या समाजाला शिक्षण मिळावं या हेतूने त्यांनी किंवा त्यांना शिक्षणाची दारं खुली व्हावीत यासाठी त्यांनी हे वसतिगृह सुरू केलेलं होतं. याची स्थापना 1907 मध्ये ह्याचा जो उद्घाटन समारंभ आहे तो 14 एप्रिल 1908 रोजी या वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं होतं. आणि यांना मिस क्लार्क हे नाव देण्यामागचं कारण काय होतं तर त्यावेळेला कोल्हापुरामध्ये मिस क्लार्क ही युरोपियन विदुषी अस्पृश्य उद्धाराचं कार्य करत होती आणि मग तिचं नाव जनतेसमोर राहावं यासाठी किंवा या हेतूने महाराजांनी या वसतिगृहाचं नाव मिस क्लार्क वसतिगृह असं ठेवलेलं होतं. त्यामुळे मिस क्लार्क वसतिगृह हे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेलं होतं. हे तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी हा इतिहास विचारात घेणं गरजेचं आहे की मिस क्लार्क ह्या ज्या युरोपीय विदुषी होत्या ह्या करवीर नगरामध्ये किंवा करवीर संस्थानामध्ये अस्पृश्य उद्धाराचं कार्य करत होत्या आणि लोकांना त्याची जाणीव व्हावी यासाठी या वसतिगृहाचं नाव त्यांनी मिस क्लार्क वसतिगृह असं ठेवलेलं होतं. 1907 साली वसतिगृहाचं काम सुरू झालं होतं. 14 एप्रिल 1908 ला या वसतिगृहाचं उद्घाटन झालेलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. पर्याय आहेत भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, हरिभाऊ चव्हाण आणि मग डोंगरे. सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केलेली होती. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. या समाजाचा हेतूच असा होता की बहुजन समाजाला ब्राह्मण वर्गाच्या गुलामगिरीतून मुक्त करणं, त्यांच्या प्रगतीसाठी चळवळी निर्माण करणं या हेतूने सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू झालेली होती. आणि आपण पाहतो की वेदोक्त प्रकरणामुळे असेल, शंकराचार्यांच्या जातीनिष्ठ वर्तनामुळे असेल, या अनुभवांच्यामुळे शाहू महाराज हे कुठेतरी ब्राह्मणेतर चळवळीकडे वळलेले होते आणि त्यामुळेच शाहू महाराजांच्या मनाला या सत्यशोधक चळवळीचं महत्व पटलं आणि त्यांनी 11 जानेवारी 1911 अर्थात ही तारीख तुमच्या लक्षात राहू शकते 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर संस्थानामध्ये परशुराम घोसरवाडकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि ह्या सत्यशोधक समाजाचे जे कार्यकारी मंडळ होतं या कार्यकारी मंडळाचे जे अध्यक्ष होते हे भास्करराव जाधव होते. याचे अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव हे त्याचे अध्यक्ष होते. अण्णासाहेब लट्टे सुद्धा त्या कार्यकारिणीमध्ये होते, ते उपाध्यक्ष होते. भास्करराव जाधव हे अध्यक्ष होते, अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष होते. त्याच्यानंतर हरिभाऊ चव्हाण हे कार्यवाह होते. इथे पर्यायामध्ये दिलेली जी उत्तरं आहेत, सर्व जे ऑप्शन आहेत, हे सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूरमधील जी कार्यकारी मंडळ आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. आणि मग डोंगरे जे आहेत, हे मग डोंगरे यांचं सर्वाधिकारी असं पद होतं. पण प्रश्न काय आहे की कोणाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली होती? तर याचं उत्तर काय असणार आहे? भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली होती. अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष होते, हरिभाऊ चव्हाण हे कार्यवाह होते आणि मग डोंगरे हे सर्वाधिकारी म्हणून त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली होती. पुढील प्रश्न आहे शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? पर्याय आहे सदाशिवराव भाऊ बोकील, सदाशिवराव भाऊसाहेब, सदाशिवराव बेनाडीकर आणि सदाशिवराव आटवले. शास्त्र जगद्गुरु हे खरं तर समाजाचे आधारस्तंभ असतात असं राजर्षी शाहू महाराज यांचं मत होतं. आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून समाजाला सहानुभूतीची दिशा मिळते. या उद्देशाने शास्त्र जगद्गुरु पीठाची स्थापना करणं
म्हणजेच अज्ञानी समाजाला किंवा अज्ञानी मागासलेल्या समाजाला एक दिशा दाखवण्याचा एक मार्ग होय, असा शाहू महाराजांचा विचार होता. आणि याच उद्देशाने राजर्षी शाहू महाराजांनी 1917 मध्ये महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी यांना करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून आरूढ केला. त्यांच्यापूर्वी ब्रह्मनाळकर हे शंकराचार्य होते. इसवी सन 1917 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. महाराजांना असं वाटत होतं की डॉक्टर कुर्तकोटी हे उदारमतवादी, राजनिष्ठ व नेमस्त राजकीय मताचे होते. परंतु महाराजांच्या हे लक्षात आलं की कुर्तकोटी हे सुद्धा सनातनी आहेत, हे सुद्धा सनातनी विचाराचे आहेत. ज्यावेळेला त्यामुळे शाहू महाराजांशी त्यांचं जास्त पटलं नाही. त्यांनी पुन्हा पदत्याग केला. त्याच्यानंतर आत्मशास्त्री चित्रे हे करवीरचे शंकराचार्य झाले. परंतु या पीठावरील जगद्गुरूंकडून बहुजन समाजाला न्याय मिळेल ही महाराजांची आशा कायमची नष्ट झाली. आपल्या ज्ञातीच्या लोकांची धर्मकृत्ये आपल्याच ज्ञातीच्या पुरोहितांकडून करून ब्राह्मण पुरोहितांचे जोखड कायमचे फेकून देण्याचा महाराजांनी निर्णय घेतला. आणि त्यामुळे महाराजांनी नवीन अर्थातच शास्त्र जगद्गुरु पीठ निर्माण केलं. आणि या शास्त्र जगद्गुरु पीठामध्ये 11 नोव्हेंबर 1920 रोजी पाटगाव या ठिकाणी मौनी महाराजांच्या मठामध्ये असणारे सदाशिवराव बेनाडीकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नवीन शंकराचार्य म्हणून त्यांची नेमणूक केली आणि शास्त्र जगद्गुरु पीठाची स्थापना शाहू महाराजांनी केलेली होती. त्यामुळे शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? अर्थात हा प्रश्न या पर्यायावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. सदाशिवराव बेनाडीकर पाटील हे शाहू महाराजांनी जे स्वतंत्र शास्त्र जगद्गुरु पीठ उभारलं त्याचे शंकराचार्य म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? पहिला ऑप्शन आहे विजयी मराठा, दुसरा आहे तरुण मराठा, तिसरा ऑप्शन आहे कैवारी, चौथा ऑप्शन आहे तेज. ज्यावेळेला आपण शाहू महाराजांचा विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अनेक ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती. त्यामध्ये विजयी मराठा की जे पुण्यावरून संपादित होत होतं. श्रीपतराव शिंदे हे याचे संपादक होते. त्याच्यानंतर तरुण मराठा की जे पुण्यावरूनच प्रकाशित होत होतं. दिनकरराव जवळकर हे याचे संपादक होते. दिनकरराव जवळकर हे या वृत्तपत्राचे संपादक होते. विजयी मराठाचे संपादक होते श्रीपतराव शिंदे. विजयी मराठाचे संपादक होते श्रीपतराव शिंदे. तरुण मराठाचे संपादक होते दिनकरराव जवळकर. त्यानंतर कैवारी हे पुण्यावरूनच प्रकाशित होतं, त्याचेही संपादक दिनकरराव जवळकरच होते. त्यानंतर तेज हे जे वर्तमानपत्र आहे हे सुद्धा पुण्यावरूनच प्रकाशित होतं आणि दिनकरराव जवळकर हे त्याचे संस्थापक होते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कैवारी, तेज आणि तरुण मराठा या 3 वृत्तपत्राचे संपादक दिनकरराव जवळकर होते. आणि ही तिन्ही वर्तमानपत्र पुण्यावरून प्रकाशित होत होती. विजयी मराठा हे वर्तमानपत्र पुण्यावरूनच प्रकाशित होते, याचे संपादक होते श्रीपतराव शिंदे. शाहू महाराजांनी या 4ही वर्तमानपत्रांना आर्थिक मदत केलेली होती. त्याचबरोबर प्रबोधनकार केशव ठाकरे यांचं जे प्रबोधन हे वृत्तपत्र पुण्यामधून प्रकाशित होत होतं, त्याला सुद्धा शाहू महाराजांनी मदत केलेली होती. त्याच्यानंतर मुकुंदराव पाटलांचं जे दिनमित्र आहे त्या दिनमित्रला मदत केलेली होती. कोल्हापूर या ठिकाणाहून प्रकाशित होणारं खंडेराव बागलांचं हंटर हे वृत्तपत्र आहे, त्याला त्यांनी मदत केलेली होती. त्यानंतर वालचंद कोठारी यांचं पुण्या इथून प्रकाशित होणारं जागरूक हे वर्तमानपत्र, वालचंद कोठारींचं आणखी डेक्कन रयत हे वृत्तपत्र होतं, त्यांनाही त्यांनी मदत केलेली होती. त्याचबरोबर शामराव देसाई यांचं राष्ट्रवीर, व्यंकटराव गोडे यांचं ब्राह्मणेतर आणि भगवंतराव पाळेकर यांचं जागृती अशी जी ब्राह्मणेतर चळवळीची वृत्तपत्र होती त्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली होती. तर याच्यामध्ये ही सर्व जी वृत्तपत्र आहे ती ब्राह्मणेतर चळवळीची आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे 4 नंबरचा ऑप्शन असणार आहे. त्याच्या पुढे आहे समाज सुधारणा चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे टिंबटिंब होते. तर याचं उत्तर अगदी पटकन आपण सांगू शकतो, राजर्षी शाहू महाराज हे
समाज सुधारणेची पताका कोल्हापुरात फडकवणारे समाजसुधारक होते. पुढे 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला? या प्रश्नाचे पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, आर.डी. कर्वे, छत्रपती शाहू महाराज हे आहेत. आपण पटकन सांगू शकतो की या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन मागासवर्गीयांना राज्याच्या प्रशासकीय सेवेत 50% राखीव जागा असाव्यात असं फरमान मिळवलं होतं. आणि त्याच्यानंतरच 2 ऑक्टोबर 1902 या दिवशी त्यांनी राखीव जागेचा आदेश काढलेला होता की प्रशासकीय सेवेमध्ये मागासवर्गीय समाजाला 50% जागा राखीव असाव्यात. म्हणजे खरं तर हा आरक्षण म्हणून आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखतो. छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक किंवा द्रष्टा नेता असं त्यांना म्हटलं जातं. द्रष्टा असं म्हणण्याचं कारण काय की जो काळाची पावलं ओळखून निर्णय घेतो असा समाजसुधारक म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. आणि छत्रपती शाहू महाराजांचं 1902 मध्ये त्यांनी जो राखीव जागांचा निर्णय घेतला किंवा 2 ऑक्टोबर 1902 ला त्यांनी राखीव जागेचा जो मागासवर्गीयांसाठी आदेश काढला, हे अर्थातच सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी असणार एक महत्वाचं असं पाऊल मानलं जातं. पुढील प्रश्न होता, शाहू महाराजांनी काय केले नाही? प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा जाहीरनामा, शिक्षणात स्त्रियांना फी माफी, प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारक करण्यास उघड मदत केली नाही. काय केलं नाही असं विचारलंय. पर्याय आहेत अ, ब, क वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर जे आहे हे वरीलपैकी नाही. प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणं हा जाहीरनामा त्यांनी काढलेला होता. शिक्षणात स्त्रियांना फी माफी राजाराम महाविद्यालयामध्ये त्यांनी तशी तरतूद केलेली होती. प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही, हेही बरोबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना वाटत होतं की इंग्रजी सत्ता जी आहे ही अर्थातच आपण पलटून टाकली पाहिजे वगैरे, पण नंतर त्यांचे विचार बदलले. त्यांनी क्रांतिकारकांना उघड मदत केली नाही. प्रथम सहाय्य केलं पण उघड मदत केली नाही. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी नाही. पुढे आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? आणि याच्यामध्ये ऑप्शन आहेत मिस क्लार्क बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग आणि मराठा बोर्डिंग. तर याच्यामध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ची स्थापना शाहू महाराजांनी सर्वप्रथम केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग जी आहे ही 18 एप्रिल 1901 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना झाली. त्याच्यानंतर इथे पहिला पर्याय मिस क्लार्क बोर्डिंग. मगाशीच आपण बघितलं मिस क्लार्क बोर्डिंगची जी स्थापना आहे ती त्यांनी 14 फेब्रुवारी 1908 मध्ये केलेली होती. 14 फेब्रुवारी 1908 मध्ये, म्हणजे 1908 मध्ये मिस क्लार्क बोर्डिंग. मिस क्लार्क बोर्डिंग ही अस्पृश्यांसाठी सुरू केलेली होती. मराठा बोर्डिंग ही मराठा समाजासाठी होती. मुस्लिम बोर्डिंगची स्थापना त्यांनी 1906 साली केलेली होती. तर लिंगायत बोर्डिंगची जी स्थापना आहे ही लिंगायत बोर्डिंगची स्थापना सुद्धा 1906 या साली केली होती. त्यामुळे शाहू महाराजांनी काढलेलं पहिलं वसतिगृह कोणतं असणार आहे? तर 18 एप्रिल 1901 व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे पहिलं वसतिगृह असणार आहे. पुढे इसवी सन 1885 ते 1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहेत राजकोट, बडोदा, धारवाड, लंडन. तर शाहू महाराजांच्या शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे 1885 ते 1889 या काळामध्ये शाहू महाराजांचं जे शिक्षण आहे ते राजकोट या ठिकाणी झालेलं होतं. तसं पाहिलं तर शाहू महाराज दत्तक घेण्याच्या अगोदरच कृष्णाजी भिकाजी गोखले, हरिपंत गोखले हे त्यांचे शिक्षक होते. त्याच्यानंतर 1885 ते 1889 त्यांना धारवाड येथे शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. या ठिकाणी 1885 मध्ये राजकोट या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि राजकोट या ठिकाणी ते शिक्षणासाठी गेले होते. त्यावेळेला त्या ठिकाणचे जे मुख्याध्यापक होते, त्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते, त्यांचं नाव आहे मॅकनॉटन. याच्यावरही आयोगाला प्रश्न विचारलेला आहे. तर 1885 ते 1889 या काळात महाराजांचं जे शिक्षण आहे हे शिक्षण राजकोट या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर 1890 ते 1894 या काळामध्ये महाराजांचं शिक्षण धारवाड या ठिकाणी झालेलं होतं. 1890 ते
94 या काळामध्ये त्यांचं शिक्षण धारवाड या ठिकाणी झालेलं होतं आणि यावेळेला त्यांना त्या ठिकाणी सर स्टुअर्ट फ्रेझर त्याचबरोबर सर रघुनाथराव वेंकोजी सबनीस हे त्यांचे त्या ठिकाणचे शिक्षक होते. तर अशा पद्धतीने शिक्षणाबद्दल हे आपल्या लक्षात येईल. इथं 2 मुद्दे महत्वाचे आहेत. 1885 ते 1889 या काळात राजकोट या ठिकाणी शिक्षण मुख्य प्राचार्य म्हणून मॅकनॉटन होते. त्यानंतर 1890 ते 1894 या काळात त्यांचं शिक्षण धारवाड या ठिकाणी झालं. सर स्टुअर्ट फ्रेझर किंवा रघुनाथराव सबनीस हे त्यांचे त्या ठिकाणचे शिक्षक होते. पुढील प्रश्न आहे, ताई महाराज प्रकरणी राजश्री छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांच्यात चर्चा केव्हा झाली? छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातील वादामध्ये एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे ताई महाराज प्रकरण. सुरुवातीला वेदोक्त प्रकरणामध्ये सुद्धा लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये काही मतभेद आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे ताई महाराज प्रकरणी सुद्धा शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यात मतभेद होते. तर नेमकं हे जे ताई महाराज प्रकरण आहे, हे ताई महाराज प्रकरण नेमकं काय होतं आणि त्याच्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू आणि लोकमान्य टिळक यांच्यात चर्चा का झाली याचा जर आपण विचार करायला गेलो तर लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते, त्यांचं नाव होतं अर्थातच बाबा महाराज पंडित, वासुदेव हरी उर्फ बाबा महाराज पंडित. ज्यावेळेला लोकमान्य टिळक पुण्यामध्ये होते, बाबा महाराज पंडित हे अत्यंत आजारी होते. बाबा महाराज पंडित हे पुण्यातलं तसं म्हटलं तर अतिशय श्रीमंत असं प्रस्थ होतं. बाबा महाराज पंडित हे मुंबई सरकारचे पहिल्या वर्गाचे सरदार होते, त्यामुळे ते अतिशय श्रीमंत होते. पुणे, बेळगाव, सोलापूर या जिल्ह्यात तसंच कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचं अकाली निधन झाल्यामुळे त्यांनी सकवारबाई म्हणजे ताई महाराज यांच्याशी लग्न केलेलं होतं. त्यांना शांताक्का नावाची एक मुलगी सुद्धा होती. बाबा महाराज कॉलराने अतिशय आजारी असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांची अगदी त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी अतिशय सेवा केली आणि त्याच दिवशी म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी लोकमान्य टिळकांनी बाबा महाराजांचं मृत्यूपत्र लिहून घेतलं. कारण बाबा महाराजांची जी संपत्ती होती ही अतिशय खूप जास्त असल्यामुळे त्यांनी मृत्यूपत्र लिहून घेतलं आणि 7 ऑगस्ट 1897 बाबा महाराजांचं कॉलराने निधन झालं. त्यावेळेला ताई महाराज ज्या आहेत म्हणजेच बाबा महाराजांच्या दुसऱ्या पत्नी ह्या गरोदर होत्या. त्यांना मुलगा होईल व आपल्या संपत्तीस वारस मिळेल अशी मृत्यूशय्येवर पडलेल्या बाबा महाराजांना आशा होती. आणि मग त्यांनी बाबा महाराजांनी ज्या वेळेला ते मृत्यूपत्र केलं त्यामध्ये त्यांनी अशीच तरतूद केलेली होती की ताई महाराजांना मुलगा झाला तर तो मुलगा सज्ञान होईपर्यंत तरी लोकमान्य टिळकांच्या बरोबरच दादासाहेब उर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद सखाराम कुंभोजकर आणि बळवंत मार्तंड नागपूरकर यांना त्यांच्या संपत्तीचे ट्रस्टी बनवले. आणि जोपर्यंत ताई महाराजांचा मुलगा सज्ञान होत नाही तोपर्यंत या ट्रस्टीनी ही स्थावर जंगम मालमत्ता जी आहे, जी इस्टेट आहे त्याची व्यवस्था करावी असं त्या मृत्यूपत्रात नमूद केलं. त्याच्यानंतर ताई महाराजांना मुलगा झाला, पण तो मुलगा सुद्धा अगदी 2 महिन्यातच मरण पावला, तो अल्पायुषी ठरला. मग त्याच्यानंतर टिळकांनी किंवा ट्रस्टीनी मिळून नवीन मुलगा दत्तक शोधण्यास त्यांनी सुरुवात केली आणि औरंगाबादमध्ये पंडित घराण्यातला एक मुलगा त्यांनी दत्तक म्हणून नेमला. परंतु अर्थातच हा मुलगा लहान असल्यामुळे ताई महाराजांचे त्यातल्या बऱ्याच मंडळींनी कान भरले, त्यांच्या नातेवाईकांनी कान भरले आणि त्यांना सांगितलं की हा जर मुलगा दत्तक घेतला तर याच्यामध्ये तुला जी संपत्ती आहे तो सज्ञान झाल्यावर मिळणार आणि तोपर्यंत हे ट्रस्टी सर्व कारभार सांभाळणार. त्यामुळे जर त्यावेळेला ह्या बाबा महाराजांची दुसरीची गादी होती त्याच्यामध्ये बाळा महाराज जे आहेत
हे बाळा महाराज कोल्हापूरचे त्यांना त्या घराण्याच्या दत्तक घेण्याची तयारी सुरू झाली. याच्यामध्ये जे 4 ट्रस्टी होते आपण पाहिलेलं होतं, त्यामध्ये खापर्डे असतील, कुंभोजकर असतील, नागपूरकर आणि टिळक. तर याच्यामधले जे नागपूरकर ट्रस्टी होते हे बाळा महाराजांना सामील झालेले होते. नागपूरकरांना एकतर त्यांच्या मुलाला वारस म्हणून नेमायचा होता किंवा मग ते शक्य झालं नाही म्हणून बाळा महाराजांना, तर बाळा महाराजांनी त्यांना असं अमिष दाखवलेलं होतं. त्यामुळे बाळा महाराजांना दत्तक म्हणून नेमण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि त्याला पाठिंबा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिला. या गोष्टीला लोकमान्य टिळकांचा विरोध होता आणि त्या संदर्भात राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा 18 ऑगस्ट 1901 रोजी झाली. त्याच्यानंतर मग हे दत्तक वारस मंजूर करून दत्तक वारस नेमण्यात आला. पण याच्या विरुद्ध 18 ऑगस्ट 1901 ला टिळक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये चर्चा झाली. त्याच्यानंतर 23 सप्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायालयामध्ये लोकमान्य टिळकांनी या प्रकरणाविरुद्ध अर्थातच खटला सादर केला किंवा खटला दाखल केला. याच्यामध्ये खरं तर संपूर्ण प्रकरण हे ताई महाराजांच्या बाजूने होतं, कारण त्यावेळेचा असणारा इंग्रज अधिकारी ॲस्टन असेल, इंग्रज सरकार असेल, हे यांना लोकमान्य टिळकांचा किंवा लोकमान्य टिळकांना त्यांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे संपूर्ण प्रकरण हे लोकमान्य टिळकांच्या विरुद्धात होतं. तरी सुद्धा लोकमान्य टिळक हे या प्रकरणामध्ये हा दावा ते जिंकले. त्याच्यानंतर परत बाळा महाराजांनी पुन्हा त्यांच्यावर दावा ठोकला. म्हणजे ह्या ताई महाराज प्रकरण लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजेच बाळा महाराजांनी जो लोकमान्य टिळकांच्या विरुद्ध किंवा ह्या ताई महाराज प्रकरणामध्ये बाबा महाराजांची जी संपत्ती होती त्याच्या विरुद्ध जो दावा ठोकलेला होता त्याचा निकाल हा लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या 1 आठवडा अगोदर लागलेला होता. त्याची प्रत सुद्धा लोकमान्य टिळकांनी वाचलेली नव्हती. म्हणजे लोकमान्य टिळकांना सर्वात जास्त जर मनस्ताप कोणत्या गोष्टींनी झाला असेल तर ह्या ताई महाराज प्रकरणामुळे झालेला होता. आणि यामधली जी चर्चा आहे ही शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये 18 ऑगस्ट 1901 रोजी झाली होती. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेला होता. त्याच्या पुढे जो प्रश्न आहे, पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? आगरकर, टिळक, आंबेडकर, शाहू महाराज. तर याचं उत्तर काय असणार आहे? पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना जी आहे ही कोणी केलेली होती? शाहू महाराजांनी केलेली होती. पूर्वीच्या काळी कुलकर्णी हे गावच्या शेतजमिनीची नोंद ठेवत असत, परंतु हे कुलकर्णी शेतकऱ्यावर अन्याय, अत्याचार करीत असत. थोडक्यात सावकारकीचा व्यवसाय हा कुलकर्ण्यांच्या मार्फत गावामध्ये चालत होता. गावाच्या शेतजमिनीच्या संदर्भात खोट्या नाट्या नोंदी ठेवणं, गावात गुप्त कारस्थाना करणं यामध्ये कुलकर्णी अग्रेसर होते. तुम्हाला माहिती असेल मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत, अर्थात हे तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा, कुलकर्णी लीलामृत हा जो ग्रंथ आहे, कुलकर्णी लीलामृत हा ग्रंथ मुकुंदराव पाटील यांनी लिहून ठेवलेला आहे. यामध्ये त्यांनी कुलकर्ण्यांच्या ह्या ज्या कारवाया आहेत, कपट नीती आहे, त्यांच्याकडून सामान्य जनतेवर होणारा जो अन्याय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. महात्मा फुलेंनी सुद्धा आपल्याला माहिती आहे कुलकर्ण्यांना ब्रह्मराक्षस असं म्हटलेलं होतं, कारण महात्मा फुलेंच्या पंजोबांना सुद्धा कुलकर्ण्यांचा अतिशय त्रास झालेला होता. हे महात्मा फुल्यांचं चरित्र वाचताना आपण पाहतो. तर त्याच्यामुळे शाहू महाराजांनी कुलकर्ण्यांचे हे जनतेवरील होणारे जे अन्याय आहेत हे दूर करण्यासाठी ही कुलकर्णी वतन नष्ट केलेली होती आणि मग त्या ठिकाणी तलाठी या पदाची नेमणूक केलेली होती. मग तलाठी असतील किंवा गावचे पाटील असतील यांना शिक्षण देण्यासाठी पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी केलेली होती. पुढील प्रश्न आहे, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? याचा पहिला पर्याय आहे अस्पृश्यता व जातीभेद निवारण. दुसरा आहे पडदा पद्धतीस विरोध, बालविवाहास विरोध, सतीच्या चालीस बंदी. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की अस्पृश्यता आणि जातीभेद निवारणासाठी त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्या संदर्भात अनेक कायदे केले, हे सुद्धा आपण मागील प्रश्नांचा विश्लेषण करताना पाहिलेलं आहे. पुढील प्रश्न अर्थात मागे आपण चर्चेला आहे, राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कुणाची नेमणूक केली? तर सदाशिवराव पाटील किंवा सदाशिवराव बेनागडीकर पाटील यांची नेमणूक केली. त्यामुळे याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन आहे.
राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? तर याचं उत्तर राजकोट. हेही प्रश्न अगोदर चर्चिले गेले आहेत. त्याच्यानंतर 17वा प्रश्न जो आहे, राजश्री शाहू महाराज 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 1 आहे हुबळी, पर्याय क्रमांक 2 आहे कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 आहे बेळगाव आणि पर्याय क्रमांक 4 आहे माणगाव. खरं तर 1920 साली शाहू महाराजांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यांच्या आयुष्यात 2 महत्वाच्या परिषदा दिसून येतात. एक म्हणजे माणगाव परिषद आणि दुसरी म्हणजे हुबळी परिषद. माणगाव परिषद जी होती ही अर्थात अस्पृश्यता विरोधी परिषद होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला या अधिवेशनाचे अध्यक्ष त्या ठिकाणी कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते माणगाव परिषदेमध्ये आणि प्रमुख उपस्थिती शाहू महाराजांची होती. त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर देताना 1920 म्हटलं की बरेच जण माणगाव परिषद हे लक्षात येतं. परंतु ही जी परिषद आहे ही ब्राह्मणेतर सामाजिक परिषद होती आणि ही ब्राह्मणेतर सामाजिक परिषद 1920 ची हुबळी या ठिकाणी पार पडली आणि त्याचे शाहू महाराज अध्यक्ष होते. त्यामुळे हा संदर्भ आपल्याला इथे विचारात घ्यावा लागेल. 18वा प्रश्न, स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण देणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज. याच्याबद्दल आपण मागील एका प्रश्नामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा केलेली आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? छत्रपती शाहू महाराज. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी आपल्या संस्थानामध्ये जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी आणि सार्वत्रिक शिक्षणासाठी पुढाकार घेतला. तर राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये जातीभेद असेल, अस्पृश्यता निवारण असेल किंवा सार्वत्रिक शिक्षण यासाठी पुढाकार घेतला. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना कोणत्या शहरात केली? पर्याय आहेत पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर. तर यामध्ये 15 एप्रिल 1920 साली 15 एप्रिल 1920 साली उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृह जे आहे हे नाशिकमध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. 15 एप्रिल 1920 ला हे जे उदाजी मराठा वसतिगृह आहे, जे परमार घराण्यातले उदाजी पवार आहेत, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे मराठा विद्यार्थी वसतिगृह शाहू महाराजांनी स्थापन केलेलं होतं. तर हे कोणत्या ठिकाणी स्थापन केलेलं होतं? नाशिक या ठिकाणी हे वसतिगृह स्थापन केलेलं होतं. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकमाद्वारे कोणती पद्धती बंद केली? पर्याय आहेत जातवार वसतिगृह, महारवतन, सवर्णासाठी स्वतंत्र पाणवठे आणि हुंडा पद्धत. याचं उत्तर आहे 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकमाद्वारे महारवतनाची पद्धत जी आहे ही बंद करण्यात आली. त्याच वेळेला शाहू महाराजांनी आदेश काढून जे महार, मांग, रामोशी, बेरड या जातीतील लोकांची जी हजेरीची पद्धत होती ती सुद्धा बंद केलेली होती. महार ही जमात जी आहे ही अतिशय मागासलेली जात होती. महार हा पाटील कुलकर्ण्याप्रमाणेच गाव वतनदार किंवा गाव कामगार असायचा, सरकारी गावचा नोकर असायचा. त्यांना महारकीचं वतन असायचं आणि या महारकीच्या वतनामुळे महाराजांना पाटील असतील, कुलकर्णी असतील किंवा चौगुल असतील आणि त्याची 24 तास पडेल ती कामं करावी लागायची आणि या कामाच्या मोबदल्यात त्यांना सुगीच्या दिवसात वर्षासाठी पसाभर धान्य किंवा शिळ्या भाकरीचे तुकडे आणि काही हक्क व मानपान प्राप्त झाले होते. परंतु या महारकीच्या वतनामुळं महार उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीत अडकले होते. त्यामुळे 25 जून 1918 रोजी शाहू महाराजांनी वटहुकूम काढून हे महार वतन बंद केलेले होते. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता? तर यामध्ये दलित बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, वसतिगृह, मराठा बोर्डिंग. तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की एक वेगळा असा प्रयोग कोणता होता? तो म्हणजे मुस्लिम बोर्डिंग. त्यामुळे ह्या 22व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. पुढे शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राज्याश्रय दिला? तर याच्याबद्दल आपण मागील एका प्रश्नामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा केलेली आहे. 1 जानेवारी 1911 या दिवशी 11 जानेवारी 1911 11 जानेवारी 1911 11/1/11 या दिवशी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि शाहू महाराजांनी या सत्यशोधक समाजाला
आश्रय दिला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना ही आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती आणि सत्यशोधक समाजाकडे राजर्षी शाहू महाराज हे आकर्षित झालेले होते. सत्यशोधक समाजाची स्थापना तशी मूळ स्थापना 24 सप्टेंबर 1873 या दिवशी झालेली होती. सत्यशोधक समाजाने बहुजन समाजाला ब्राह्मण वर्गाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी चळवळी केलेल्या होत्या आणि त्यामुळे शाहू महाराज या समाजाकडे अर्थातच आकर्षित झाले होते आणि त्यामुळे शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाला आश्रय दिला. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली आणि याचे अध्यक्ष आपण मागील एका प्रश्नामध्ये पाहिलेलं होतं. भास्करराव जाधव हे त्याचे अध्यक्ष होते, अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष होते, हरिभाऊ चव्हाण हे कार्यवाह होते, मग डोंगरे हे सर्वाधिकारी होते. याच्याबद्दल अगोदर सुद्धा आयोगाला याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? शाहू महाराजांनी जुलै 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. शाहू महाराजांनी 1908 मध्ये अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लर्क हॉस्टेलची स्थापना केली. शाहू महाराजांनी 1912 मध्ये पाटील शाळांची स्थापना केली. असे पर्याय दिले आहेत आणि याच्यातून तुम्हाला योग्य उत्तर निवडावयाचे आहे. सर्व अ ब क सत्य आहेत, अ ब सत्य आहेत व क सत्य नाहीत. ब आणि क सत्य आहेत, अ सत्य नाहीत. अ सत्य आहेत, ब आणि क सत्य नाहीत. असे पर्याय दिले तर तुमच्या लक्षात येईल की ही वरील सर्व विधाने सत्य आहेत. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? सर्व अ ब क सत्य आहेत. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात शाहू महाराजांचा गौरव कोणी केला आहे? तर हे आपण पाहिलेलं होतं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहू महाराज हे ना मराठांचे आहेत ना अर्थातच ब्राह्मणेतर चळवळीचे आहेत, ते सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष आहेत असा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांचा गौरव केलेला होता. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शाहू महाराज यांच्यावर आयोगाच्या परीक्षांमध्ये विचारलेले वेगवेगळे प्रश्न अभ्यासले. याचा निश्चितच तुम्हाला पुढील परीक्षांची तयारी करताना उपयोग होईल. धन्यवाद.